सरकारी शाळा आणि तीही जर जिल्हा परिषदची शाळा असेल त्या त्या शाळेकडे पाहण्याचा सर्वच लोकांचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. तेथील शैक्षणिक गुणवत्तेबद्दलही शंका घेतली जाते. मात्र आपण आता पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आहोत आणि ही तीच शाळा आहे जी शाळा जागतिक पातळीवरती प्रथम आलेली आहे. खरं तर टी फॉर एज्युकेशन या संस्थेने वर्ल्ड्स बेस्ट स्कूल हे जे कॉम्पिटिशन घेतलं होतं, या कॉम्पिटिशनमध्ये जगातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या आणि त्यामध्ये ही सरकारी शाळा सहभागी झाली. फक्त सहभागी झाली नाही तर ही शाळा आता जगामध्ये अव्वल ठरली आहे. खरं तर खेड तालुक्याच्या जालिंदरनगर या दुर्गम भागातील ही शाळा मात्र येथील शिक्षकांच्या कल्पकतेमुळं आणि ग्रामस्थांच्या शिक्षकांना मिळालेल्या पाठिंब्यामुळं ही शाळा आज जगात अव्वल ठरली आहे. आपल्यासोबत या शाळेचे शिक्षक आहेत. काय सांगाल? खरं तर दुर्गम भागातली ही शाळा मात्र तुम्ही आज ही शाळा जागतिक पातळीवरती अव्वल दर्जाची ठरवली आहे. टी फॉर एज्युकेशनने जी स्पर्धा आयोजित केली होती वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये आम्ही सरकारी शाळा म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सहभाग दर्शवला होता. दरवर्षी लाखो शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी होतात, पण त्या बहुत करून खाजगी शाळा असतात. मात्र या शाळेच्या माध्यमातून सरकारी शाळा पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आणि वेगवेगळ्या टप्प्यांच्यावर पुढं जात आम्ही मुलाखत, त्याच्यानंतर टॉप 10मध्ये आम्ही सिलेक्ट झालो. कम्युनिटी कोलॅबरेशनमध्ये आम्ही या स्पर्धेमध्ये सिलेक्ट झालो होतो. मात्र तिथून पुढच्या जे 5 सेगमेंट होते, त्या 5 सेगमेंटच्या 10-10 शाळा, अशा 50 शाळांमधून अंतिम निकाल, प्रत्येक सेगमेंटमधून एक विजेता आणि 50 शाळांमधून पब्लिक वोटिंगच्या क्रायटेरियानुसार ज्या शाळेला सर्वाधिक मतं मिळालेली असतील अशा शाळेला बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल म्हणून जाहीर केलं जाणार होतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपली शाळा जिल्हा परिषदेची या दुर्गम खेडेगावातील जी शाळा आहे ही सर्वाधिक मतं मिळवून आणि आपल्या जगामध्ये पहिल्या क्रमांकाने ही शाळा पात्र ठरलेली आहे. खरं तर जगात ही शाळा पहिल्या क्रमांकाची पात्र ठरली आहे, अव्वल ठरली आहे. पण यासाठी तुम्ही या शाळेत काय बदल केले? खरं तर जिल्हा परिषदच्या अनेक शाळा आहेत, मात्र तुम्ही ह्या स्पर्धेत सहभागी झालात आणि पहिले पण आलात. शाळेचा बदल इन्फ्रास्ट्रक्चर लेवलवर केलेला आहे. त्यानंतर गुणवत्तेच्या पातळीवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पॅडागॉजिकल इन्व्हेन्शन्स या ठिकाणी राबवलेले आहेत. त्यानंतर मुलांचा विकास असू द्या, शिक्षकांची डेव्हलपमेंट, पर्सनली अपग्रेडेशन असू द्या, किंवा एक स्कूल कल्चर म्हणून जो एक पार्ट असतो तो असू द्या, हे रेप्लिकेबल मॉडेल आम्ही इथं तयार केलं आहे. खूप सोपं करून ठेवलं आहे की एक जरी जगात ही शाळा पहिली आलेली आहे वगैरे हे जरी आपल्याला दिसत असेल, पण इथल्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या फार सोप्या करून ठेवल्यात आणि कुणालाही करता येतील अशा पद्धतीच्या केल्यात. आपण बोलताना प्रास्ताविकामध्ये ज्या प्रकारे उल्लेख केला की सरकारी शाळा म्हणून एक दुय्यम दृष्टीने पाहिलं जातं नेहमी, ही दुय्यम दृष्टीने पाहणारं जी मानसिकता आहे त्या मानसिकतेला हा निकाल म्हणजे एक उत्तर आहे. खरं तर तुम्ही सांगितलं ही जागतिक लेवलची स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेत सरकारी शाळा पहिल्यांदा सहभागी झाली आहे आणि तुम्ही यश मिळवलंय. याचं अनुकरण इथून पुढच्या काळात बाकी शाळा करतील का? तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल का? एक शिक्षक म्हणून आणि ह्या विभागामध्ये, शिक्षण विभागामध्ये काम करणारा एक सैनिक म्हणून आपण म्हणू शकतो थोडक्यात की हे सगळं करणं तर आमचं कर्तव्य आहे. आजपर्यंतही करत आलो, यापुढेही नक्कीच करीत राहणार. खरं तर तुम्ही आता जागतिक लेवलवरती अव्वल ठरलेत. पुढचं तुमचं उद्दिष्ट काय असेल? कशा पद्धतीने इथे अजून डेव्हलपमेंट होईल? आपल्याला मी जो उल्लेख केला की जी दुय्यम दृष्टीने पाहण्याची जी मानसिकता आहे ही आपल्याला पहिल्यांदा बदलावी लागेल. त्यानंतर ह्या निकालामुळं जे सरकारी शिक्षण व्यवस्थेचे जे स्टेक होल्डर्स आहेत, मग पालक, ग्रामस्थ असतील, मुलं असतील, शिक्षक असतील आणि प्रशासन असेल, ह्या सगळ्यांना एक प्रकारचा या निमित्ताने कॉन्फिडन्स येणारच आहे की आपण हे करू शकतो. आणि सरकारी शाळेची जी क्षमता आहे ही क्षमता आता सिद्ध झालेली. ह्याच सगळ्या एकंदरीत वातावरणाचा उपयोग करून अशाच प्रकारच्या अनेक शाळा कशा विकसित होतील यासाठी प्रशासनाच्या सोबत राहून आम्ही आमचं कर्तव्य समजून नक्कीच काम करत राहू. आपल्यासोबत या शाळेतील काही विद्यार्थी आहेत. बाळा, काय सांगाल? तुझी शाळा आता जगात पहिली आली आहे. मी या शाळेतील एक विद्यार्थी आहे. आता ही शाळा जगात 1 नंबरला आली. मला खूप अभिमान वाटतो की मी एका जगातील सर्वोत्तम चांगली असणारी शाळेमध्ये शिकते.
खरं तर जालिंदर नगरच्या ग्रामस्थांचाही यामध्ये सहभाग आहे. काका, तुमच्या गावातली शाळा आज जगात पहिली आली आहे. काय वाटते तुम्हाला? आता जगातली एक नंबर शाळा म्हणजे आनंदच झाला ना. जगातली एक शाळा म्हणजे महाराष्ट्राचं नाव उंचावलं, गावाचं नाव उंचावलं, वस्तीचं नाव उंचावलं. मागील वेळेस मी बोलून गेलो ते तसं माळावर दगडीच असतात, पण आज इथं काय काय बदल झाला. दगडाच्या रूपात इथं देवच आले म्हणलं तरी वाईट ठरणार नाही. धन्यवाद. खरं तर आपण पाहिलं खेड तालुक्याच्या दुर्गम भागातील ही अतिशय दुर्गम भागातील शाळा, मात्र आज ही शाळा जगात पहिल्या नंबरवरती आली आहे. आणि ह्या शाळेचे जे शिल्पकार आहेत वारे गुरुजी यांनी असा मनोदय व्यक्त केला आहे की सरकारी शाळा असतील किंवा जिल्हा परिषद शाळा असतील, याच्याकडे पाहण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन बदलण्यासाठी यापुढील ते काम करणार आहेत. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर, पुणे.